तर आत्तापर्यंत आपण फ्लेक्सो ह्या खास प्रिंटिंग बिझनेससाठी बनवलेल्या सॉफ्टवेअरमध्ये बिल कसं बनवायचं आणि त्याच्या अगेन्स्ट पेमेंट कसं घ्यायचं, ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. आपल्या बिझनेससाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट जी असते आणि ती बराच वेळा आपल्याकडनं दुर्लक्षित होते, ती म्हणजे खर्च, आपले डेली खर्च, की जसे की आपण काही पेट्रोलवर खर्च करतो किंवा काही शॉपचे काही नेहमीचे रोजचे खर्च असतात. असे खर्च तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही रेकॉर्ड करून ठेवणं, हे तुमच्या वार्षिक बिझनेसमध्ये किती प्रॉफिट झाला, किती खर्च झाला, या सर्व गोष्टींसाठी अतिशय महत्त्वाचं असतात. त्यामुळं तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये रोज झालेले खर्च रेकॉर्ड करून ठेवणं खूप गरजेचं आहे. ह्यासाठीच eFlexoने हे एक्सपेन्स नावाचं मॉड्यूल बनवलेलं आहे आणि प्रिंटिंग बिझनेसच्या प्रिंटर लोकांसाठी कुठलाही त्यांचा खर्च पटकन रेकॉर्ड करण्याची सोय आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आपण केलेली आहे. तर आता आपण पाहूया, की मी एखादा खर्च कसा रेकॉर्ड करू शकतो. तर एक्सपेन्स रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही एक्सपेन्स या मॉड्यूलमध्ये जाऊ शकता किंवा जसं मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे, की ह्या मोर बटनावरनं शॉर्टकटवरून तुम्ही एक्सपेन्समध्ये जाऊ शकता. तर मी मोर बटनावरून शॉर्टकटमध्ये एक्सपेन्सवर क्लिक केले आणि माझ्यासमोर ओपन झाले एक्सपेन्सचे पेज. आता एक्सपेन्स एंटर करताना एक्सपेन्सची काही कॅटेगरी असतील. जसे की मी आता एक्सपेन्सरला क्लिक केलं, तर इथं वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. जसे की शॉप एक्सपेन्सेस आहेत, डेली एक्सपेन्सेस आहेत, जॉब एक्सपेन्सेस, जॉब इन्स्टॉलेशनचे वगैरे काही एक्सपेन्स असतात, इलेक्ट्रिसिटी बिल असतात. तुम्हाला ह्या वेगवेगळ्या कॅटेगरी इथं दिसतील. आणि ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही एक्सपेन्सेसची कॅटेगरी इथे क्रिएट करायची असतील, तर तुम्ही ते करू शकता. जसं की फॉर एक्झाम्पल मी इथे एम्प्लॉयी एक्सपेन्सेस म्हणून एक कॅटेगरी क्रिएट करतो. एम्प्लॉयी एक्सपेन्सेस आणि नवीन एखादी कॅटेगरी क्रिएट करताना ह्या क्रिएट बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. जर ती कॅटेगरी आधी लिस्टमध्ये नसेल तर. तर मी एक नवीन कॅटेगरी क्रिएट केली, एम्प्लॉयी एक्सपेन्सेस. नंतर माझा एक्सपेन्सवर खर्च करण्याचा पेमेंट मोड कसा आहे? कॅश आहे, काय आहे? कुठल्या मोडने मी एक्सपेन्सवर खर्च करत आहे? जसं की कॅश आहे. जर तुम्ही GPay, PhonePe केले, तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी कस्टम सॉफ्टवेअर विचारू शकतं. जर कॅश खर्च असेल तुमचा, तर तुम्हाला काही गोष्टी एंटर करण्याची गरज नाही. तसंच एक्सपेन्सची डेट. एक्सपेन्सची डेट ही बाय डिफॉल्ट आजची तारीख असेल. जर तुम्हाला कालचे किंवा कुठल्या जुन्या तारखेचे एक्सपेन्स करायचे असतील सिलेक्ट, तर तुम्हाला इथं कॅलेंडर फंक्शनॅलिटीमधून ती डेट सिलेक्ट करावी लागेल. त्यानंतर इथे तुम्हाला फक्त एक्सपेन्सबद्दल डिटेलमध्ये लिहायचं आहे किंवा शॉर्टमध्ये पण सुद्धा तुम्ही लिहू शकता. जसे की मी माझी वरती कॅटेगरी आहे एम्प्लॉयी एक्सपेन्सेस आणि मी इथे लिहू शकतो एम्प्लॉयी ॲडव्हान्स ॲडव्हान्स पेमेंट आणि मी एम्प्लॉयीला सपोज ₹500 ॲडव्हान्स दिला काही वैयक्तिक कारणासाठी आणि हा नो टॅक्स एक्सपेन्स आहे. त्यामुळं हा असा ₹500 एक्सपेन्स झालेला आहे आणि इथं तुम्ही त्यांना काही कमेंट लिहायची असेल तर लिहू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा एक्सपेन्सेस अगदी कमी वेळामध्ये रेकॉर्ड करू शकता आणि मी हा एक्सपेन्स आता सेव्ह करतो. अशा प्रकारे माझा एक्सपेन्स सेव्ह झाला. हे माझे सगळे एक्सपेन्सचे जुने रेकॉर्ड आहेत. जसे की 6 जानेवारीला मी डेली एक्सपेन्स ₹300 चा केला होता. 3 जानेवारीला मी ₹50 चा एक शॉप एक्सपेन्स केला होता आणि हा आत्ता आपण टाकलेला 9 जानेवारीचा एम्प्लॉयी एक्सपेन्स आहे आणि त्याची अमाउंट ₹50 आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो एक्सपेन्स ॲड केल्यानंतर हा एक्सपेन्स तुम्हाला डॅशबोर्डमध्ये दिसतो, की आजचा एक्सपेन्स तुमचा ₹500 झालेला आहे आणि तसेच तुम्हाला रिपोर्ट्समध्ये सुद्धा इन्कम स्टेटमेंटमध्ये तुम्हाला हे एक्सपेन्स आजच्या तारखेला दिसून येतात. तसेच तुम्हाला फक्त एक्सपेन्स पाहिजे असतील सगळे, तरी त्यासाठी एक्सपेन्स रिपोर्ट नावाचा मॉड्यूल आहे. या एक्सपेन्स रिपोर्ट नावाच्या रिपोर्टमध्ये तुम्ही एक्सपेन्स सर्व पाहू शकता. बाय डिफॉल्ट एक्सपेन्स पाहण्याची विंडो ही 1 तारखेपासून त्या महिन्याच्या करंट तारखेपर्यंत असते. तर तुम्ही इथे पाहू शकता, की 1 जानेवारीपासून 9 जानेवारीपर्यंत हे सर्व एक्सपेन्सेस झालेले आहेत आणि त्याच्यात सर्वात जास्त एक्सपेन्सेस ₹500 एम्प्लॉयी एक्सपेन्सवर झालेला आहे. तुम्हाला ही तारीख चेंज करायची असून अजून पूर्ण 1 डिसेंबरपासून जे एक्सपेन्स पाहिजे असतील, तर तुम्ही तेही पाहू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जर एक्सपेन्सचे रेकॉर्ड रोजच्या रोज व्यवस्थित करत राहिले, तर तुम्हाला तुमचा बिझनेसचा ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहण्यासाठी नक्कीच मदत होईल. धन्यवाद.